ॲक्च्युली विषय काय आहे, उद्या 20 मे रोजी 2026ला सगळे मेडिकल स्ट्राईकवर आहेत. मेडिकल स्ट्राईकवर का आहेत तर त्याचा मेन रिझन हा आहे का ॲक्च्युली झालं आहे काय का जे ऑनलाईनवाले आहेत ते 20-35% मेडिसिनला डिस्काउंट देत आहेत. डिस्काउंट देतात आणि आपण मेडिकलच्या ठिकाणी आहेत, आपल्या धंद्याच्या ठिकाणी आहेत, आपण काही खोटं नाही बोलणार. तसं बघायला गेलं तर आम्हाला 20%च मार्जिन आहे. जर आम्हाला 20% मार्जिन आहे तर लोक 35% मार्जिन म्हणजे समोरच्या व्यक्तीला डिस्काउंट कसं काय देऊ शकतात. जर यांना 50% मार्जिन असेल त्यामुळे तर ते समोरच्या व्यक्तीला 35% मार्जिन देतात. यांना काहीतरी जास्त डिस्काउंट असेल म्हणून तर देत आहेत ना. तर आमचा म्हणजे सगळ्या मेडिकलवाल्यांचा असा उद्देश आहे का हे ऑनलाईन देतात, ऑनलाईन मेडिसिन सेल करतात आणि जे काही जे 35% डिस्काउंट देतात तर ते कशी काय देऊ शकतात. कारण का आम्हाला जर मेडिकलवाल्यांना 20% डिस्काउंट आहे तर ते एवढे मेडिसिनला डिस्काउंट देऊ शकत नाही ना. म्हणजे याचा अर्थ ते बनावट औषध आहेत, त्यामुळे बनावट औषधं घेतली तर बाकीच्यांना तर त्रास होणारच आहेत. म्हणजे आमच्या कस्टमर लोकांना जे मेडिसिन डायबिटीज झालं, BP झाला, कोलेस्ट्रॉलची झालं, जर ती प्रॉपर जर त्यांच्या शरीरात इंटेक होतच नसेल तर त्याचा त्यांना पुढे जाऊन त्रास होणार आहे. बनावट औषधांचा त्यांना साईड इफेक्ट जास्त होणार आहे. उलट मेडिसिन घेतलं नाही तर एक वेळ चालेल, पण हे बनावट घेतलं तर त्यांना अजून त्रास होईल ना. त्यामुळे आम्ही सगळे मेडिकलवाले स्ट्राईकवर आहेत आणि प्रत्येकाचं बरोबर आहे ना. जर आणि कस्टमर पण काय विचार करतो, एक मिनिट, आणि प्रत्येकाचं कसं काय असतं, कस्टमर पण विचार करतो तिथे जास्त डिस्काउंट आहे तर मी तिथूनच घेईल. पण कस्टमरला हे माहीत नाही ना का तिथे डिस्काउंट जास्त आहे तर तिथे काहीतरी घोटाळा असेल. प्रत्येकजण त्या दृष्टिकोनाने विचार नाही ना करत. आम्ही मेडिकलमध्ये आम्हाला जर 20% मार्जिन येतो तर समोरचा 35% मार्जिन देऊ कसं शकतो. 35 एवढा नाही देत, पण काही 25 देतात, 30 देतात. जनरिकवर 35% डिस्काउंट आम्ही समजू शकतो, पण स्टँडर्डवर पण 30%, 25% तुम्ही डिस्काउंट देताय. एक 35 एक बोलण्या ओघात बोलून गेली, पण सहसा हे जर एवढं डिस्काउंट देत आहेत तर काहीतरी असेलच ना. म्हणून आम्ही सगळे मेडिकलवाले स्ट्राईकवर आहेत. उद्या पूर्ण दिवस मेडिकल बंद राहणार आहेत ह्याच कारणास्तव. कारण का आम्हाला पण न्याय भेटला पाहिजे ना. जर आम्हाला 20% मार्जिन होतो, समोरचे मेडिकलवाले 15% देतं, आमचं 5%मध्ये रेंट निघेल, लाईट बिल निघेल का काय निघणार आहे. मग मेडिकल टाकून आम्हाला काहीच बेनिफिट्स नाही आहेत ना. आणि आता कस्टमर पण चॅप्टर झालं आहे. जनरिक तर कोण घेत नाही, जनरिक घेत नाही त्याचा एक चांगला पण आहे. ब्रँडेडला जास्त रिझल्ट असतो तो तर वेगळी गोष्ट आहे. ज्याला परवडत नाही त्याच्यासाठी जनरिक बेटर आहे. बट हे जास्त डिस्काउंट देतात त्याच्यामुळे आमची मेडिकलवाल्यांची लाईन खराब होत चालली आहे ना. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला की एक दिवस स्ट्राईकवर जायचं. आता आम्ही आमच्या मागण्या तर मागितल्यात, जे मेन आहेत त्यांनी तर मागण्या मागितल्यात. आता बघू पुढे काय कसं काय रिप्लाय येतो त्याच्यावर डिपेंड आहे सगळं. आणि ही सगळी गोष्ट ही वाईटच आहे, बट आता बघू पुढे काय रिप्लाय येतो त्याच्यावर डिपेंड आहे. मेन म्हणजे आम्हाला हे ऑनलाईन विक्रीवाले आहेत ना, जे जसं विकतात ना ते 25% देतात, 20% देतात. आम्हाला तर 20% पण मार्जिन नाही. पण मुंबईसारख्या ठिकाणी जास्त डिस्ट्रीब्युटर आहेत, तिथून मेडिसिन जास्त उचलतात, तर तिथे असेल त्यांना 30% मार्जिन, आम्हाला 20% आहेत. आणि त्यात पण हे ऑनलाईनवाले 30%, 35% ऑनलाईन डिस्काउंट देतात. डिस्काउंट देऊ दे, पण आम्ही बोलतो पण समोरच्या व्यक्तीच्या शरीरावर वाईट परिणाम होईल त्याचं काय, आपण ते नाही ना विचार करत. जर ते त्यांचा फॅमिली मेंबर असेल तर विचार करता, पण त्यांना काय माहिती कोण आहे. आम्हाला काहीतरी वाटतं ना, आपले फॅमिली मेंबर पण ऑनलाईन ऑर्डर करतात. ऑनलाईन ऑर्डर करणं किती धोकादायक आहे. एक वेळ तुम्ही कपडे ऑर्डर करू शकता, तुम्ही जे एक्सटर्नल घालता म्हणजे कपडे झाले, शूज झाले, बाहेरून जे तुम्ही इंटेक करता ते तुम्ही ऑनलाईन नाही ऑर्डर केली पाहिजे. आमचं सांगण्याचं दृष्टिकोन फक्त एवढंच आहे का तुम्ही ज्याची तुम्ही शरीरात खाता ना ते तरी तुम्ही ऑनलाईन नका घेऊ, बिकॉज त्याचा त्रास तुम्हाला होईल. आमचं सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे का तुम्ही जे ऑनलाईन घेत आहेत, आम्हाला काही कस्टमर म्हणजे आम्हाला समोरच्या आमच्या कस्टमरला काही त्रास नाही द्यायचा. आम्हाला जे ऑनलाईन सेल करतात ना आम्हाला त्यांचा हे घ्यायचं आहे का. जर तुम्ही
बनावट औषधं विकतायत, तर त्याचा हे आम्हाला होईल ना, म्हणजे आमच्या कस्टमरलाच होतो ना एका प्रकारे. आम्हाला काही कस्टमर लोकांना काहीच त्रास नाही द्यायचा आहे. फक्त आम्हाला ह्या ऑनलाईन जी सेलिंग चालू आहे ना, आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला हा स्ट्राईक आहे आमचा.